उद्योग विश्वात यश मिळवण्यासाठी मोठे भांडवल नव्हे तर जिद्द, चिकाटी आणि स्वतःवरचा विश्वास आवश्यक असतो. अशीच जिद्द दाखवणारा तरुण म्हणजे जुन्नर तालुक्यातील आनेगावचा अनिकेत कडुसकर. लहानपणापासून उद्योजक व्हायचे स्वप्न पाहणाऱ्या अनिकेतने जालन्यात शिक्षण पूर्ण करून BCom पदवी मिळवली. पदवीनंतर त्याची UK युनिव्हर्सिटीमार्फत मर्चंट नेव्हीमध्ये निवड झाली. महाराष्ट्रातून निवडलेला तो एकमेव उमेदवार होता. प्रशिक्षणासाठी ओडिशाला गेल्यानंतर मात्र भाषेची अडचण आणि अस्वस्थ वातावरणामुळे तो तिथे रमला नाही आणि काहीसा निराश होऊन घरी परतला. घरी आल्यानंतर नव्याने वाट शोधण्याचा निर्धार करून त्याने उद्योजकतेकडे पाऊल टाकले. सुरुवातीला कपड्यांचा व्यवसाय सुकर न झाल्याने अखेरीस बॅग्स निर्मितीचा उद्योग सुरू करण्याचे ठरले. घरचे भांडवल, बँकेचे कर्ज आणि मित्रांच्या मदतीने अनिकेतने आनेगावात साई इंडस्ट्रीजची स्थापना केली. आज या प्लांटमध्ये कांदा, वाटाणा, फ्लावर, शुगर बॅग्स, शॉपिंग बॅग्स तसेच खत कंपन्या व शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या विविध बॅग्स तयार केल्या जातात. आधुनिक मशीनसह बॅग्सवर आवश्यक मजकूर छापण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे कंपनीला अनेक कंपन्यांकडून टेंडर्सनुसार ऑर्डर्स मिळू लागले आहेत. अपयशाकडून शिकत स्वतःचा मार्ग तयार करत अनिकेतने उभारलेला हा उद्योग आज तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नमस्कार, मी अनिकेत रावसाहेब कडुसकर, राहणार आणे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आमचं PP आणि लिनो बॅग मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आण्यामध्ये आहे. आम्ही PP आणि लिनो बॅग मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्यामध्ये कांदा वगैरे बॅग, वाटाणा बॅग, फ्लावर बॅग तसेच पोल्ट्री फीडच्या बॅग, कॅटल फीड बॅग्स आम्ही इथं सप्लाय करतो. आम्ही आधीपासूनच आमचे बंधू वगैरे व्यवसायामध्ये होते. गॅरेज आमचा स्टार्टिंग व्यवसाय होता. त्याच्यानुसार आम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये येण्याचं ठरवलं. त्यानुसार आम्ही मित्रांची संकल्पना वगैरे घेऊन आम्ही हा व्यवसाय चालू केला. हे व्यवसाय करण्याच्या आधी माझ्या मित्रांचे 2 प्लांट आहेत सेम असे. त्यांच्याकडून मार्गदर्शन वगैरे घेऊन आपण हा व्यवसाय स्टार्टिंग चालू केलेले आहे. भांडवल आपण काही घरून वगैरे घेतलं व काही बँकेच्या मार्फत आपण हे भांडवल सगळं उभं करून आपण कंपनी स्थापन केली सर. आता आपण नगर कल्याण हवेला आपला हा प्लॅन टाकलेला. आपल्याला कसं ट्रान्सपोर्टिंग वगैरे मुंबई पुणे जवळ असल्यामुळे आपल्याला ट्रान्सपोर्टिंगचं सोपं पडतं ह्या रस्त्यावरून. त्यामुळे आपण हा प्लॅन रोडलाच टाकलेला. आता आपल्याकडं BCS मशीन म्हणून आहे. त्याच्यावरती आपल्याकडे रोल फॉर्म मध्ये मटेरियल येतं. त्यावरती आपण साईज वगैरे सेट करून आपण त्याची कटिंग, स्टिचिंग आपले त्या मशीनच होऊन बॅग रेडी होऊन बाहेर पडते साईजनुसार. आपल्याकडून 10 साईज पासून 10 इंचापासून ते 36 इंचापर्यंत आपल्याकडे सर्व प्रकारच्या साईज बनवून भेटतात. तर आपण MSCB कडून आपल्याला 24 तास लाईस्ट प्रोव्हाइड केलेली आहे. वर्कर आपल्याकडे डेला काही वर्कर असतात, काही नाईटला असतात. नाईटला मुलं वगैरे येतात कॉलेजचे. आता आपल्याकडे काही मसाल्याच्या कंपन्या आहेत, त्यांना आपण बॅग सप्लाय करतो. काही पोल्ट्री खाद्याचे आहेत, काही एक्सपोर्टला वगैरे प्लास्टिक दाना वगैरे पॅकेजिंगसाठी मटेरियल लागतं, त्यांना पण आपण सप्लाय करतो. तसेच आपले फ्लावर वगैरे सप्लाय, काही व्यापारी वगैरे त्यांना आपण बॅग सप्लाय करतो. कच्चा माल आपल्याला PPचा म्हणून लागतो आणि लिनोचा एक मटेरियल लागतो. दोन्ही प्रकारचे मटेरियल लागतात. आता आपल्याकडे काही पार्ट्या फिक्स आहेत, बऱ्याचशाच कंपन्यांबरोबर आपलं टाईप आहे, त्यामुळे आपण त्यांना सप्लाय करतो कंटिन्यू मध्ये. आता आपल्या मशीनची कॅपॅसिटी तशी 30,000 पर डे नाईट मध्ये. तर आपलं वार्षिक टर्नओव्हर पहिल्या वर्षी होता जवळजवळ 1 CR प्लस होता. या वर्षी 1.5 ते 81 पर्यंत गेले. सातत्य म्हणजे आपल्याला आता कंटिन्यू ऑर्डर पडतात, आपल्याला ते कंटिन्यू त्यांना सप्लाय आणि डिमांड करावंच लागतं त्यांचं. सध्या आपल्याकडे मागणी तसं सध्या PP मध्ये, पण आता मार्केट जसं बदलत चाललंय, डिजिटल मार्केटिंग मध्ये उतरत चाललं, तर लोकांना डिजिटल फ्लेक्स वगैरे प्रिंट जास्त प्रमाणात बॅगचा सप्लाय लागतोय आता लोकांना. आता आपलं चाललंय सध्या म्हणजे फ्लेक्स वगैरे मशीन आपल्याला सेट करून नवीन प्रकारचं काहीतरी करणं आहे डिजिटल मध्ये.